वेलकम गाईज, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कधी कधी आयुष्य अगदी शांत असतं आणि अचानक एका क्षणात सगळं बदलून जातं. तो क्षण जेव्हा दोन रेगा फक्त टेस्ट किटवर नाही तर आईच्या आयुष्यावर उमटतात. हात थरथरतो, डोळे भरभरतात आणि हृदय अलगद विचारतं, खरंच मी आई होणार आहे का? त्या क्षणी आनंदही असतो, भीतीही असते, पण त्या सगळ्यांवर एकच भावना भारी पडते, मायेनं भरलेलं सूर. आई आरशात पाहते, तीच ते असते, पण तरीही ती आधीसारखी राहत नाही, कारण तिच्यात आता दुसरे हृदय धडधडत असतं. 9 महिन्यांचा सुवर्णकाळ. 9 महिने फक्त वेळ नाही, तो असतो आईपणाचा संस्कार. पहिला महिना थकव्याचा, दुसरा महिना मळमळीचा, तिसरा महिना भीतीचा, पण चौथ्या महिन्यापासून आई हळूहळू स्वतःला विसरू लागते. तिला स्वतःचं शरीर ओझं वाटत नाही, तर मंदिर वाटू लागतं, जेथे देव हळूहळू आकार घेत असतो. आई चालताना जपते, खाताना जपते, विचार करतानाही जपते, कारण आता तिला प्रत्येक श्वास 2 जीवांसाठी असतो. डोहाळे आणि असतं आयुष्य, आणि मग येतात डोहाळे. कधी कैरीचं पन्हं, कधी चटपटीत भेळ, कधी मध्यरात्री अचानक गुलाबजाम, तर कधी पनीर चिल्ली. आई लाजत म्हणते, असंच वाटतंय, आणि बाबा हसून म्हणतो, माझ्या बाळाची इच्छा आहे. त्या घरात हसण्याचा नवा सूर येतो. स्वयंपाकघरात आईचं नव्हे तर बाळाचं मेनू ठरतं. डोहाळं म्हणजे हट्टीपणा नाही, ते असतं आईपणाचं पहिलं लाडक रूप. तो नवरा जो आधी फक्त जोडीदार होता, तो आता वडील होण्याच्या वाटेवर असतो. आईच्या पायात सूज आली तर तो खाली बसून पाय दाबतो. आई रडली तर तो न बोलताच तिच्या डोळ्यात डोळे घालतो. रात्री उशिरा आईला झोप येत नाही, तेव्हा तो हळूच म्हणतो, बोल ना, काय वाटतंय? तो शब्दात कमी पण कृतीत भरपूर प्रेम करणारा बाबा बनत असतो. आई पोटावर हात ठेवते आणि बाळाशी बोलते, बाळा तू कसा आहेस? आई तुझी वाट बघते. ती गाणी म्हणते, कविता वाचते, कधी फक्त हळूच श्वास घेते, आणि मग तो पहिला किक. आईचे डोळे विस्फारतात, हृदय थांबतं आणि आत्मा आनंदाने थरथरतो. तो क्षण सांगतो, आई आणि बाळ आता वेगळे नाहीत. पोटावर हात ठेवून काढलेले फोटो ते फोटो नसतात, ते असतात आईपणाचे पुरावे. घरात छोट्या कपड्यांची तयारी, पाळण्याचं स्वप्न, नावांवर चर्चा, आणि प्रत्येक रात्र आई मनात म्हणते, कधी येणार आहेस रे तू? 9 महिने पूर्ण होतात, वेदना येतात, पण त्या वेदनांपेक्षा आईचं प्रेम मोठं असतं, कारण त्या वेदनातून एक आयुष्य जन्म घेतं, आणि त्या क्षणी बाळ जन्माला येतं, पण आई त्या पहिल्याच चाहुलीला जन्माला आलेली असते. आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, आई होणं म्हणजे स्वतःला दुसऱ्यासाठी अर्पण करणं. त्यांना आईवर मी एक कविता लिहिली आहे, ती वाचून दाखवते. आई म्हणजे देवळातला कळस नाही, पण घरातला सतत पेटलेला दिवा आहे. स्वतःच्या स्वप्नांची चूल ती शांतपणे विझवते आणि लेकरांच्या आयुष्याला उजेड देते, ती आई. आई, तुझ्या हातांच्या रेघांमध्ये माझं बालपण झोपलेलं आहे. तुझ्या पदरात माझं सगळं आयुष्य बांधलेलं आहे. मी रडले तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी, मी हसले तेव्हा तुझ्या होठ्यांवर देव. तू कधी म्हणाले नाहीस मला थकवा आलाय, पण तुझ्या पावलात माझ्या वाटा तयार झाल्या. रात्री उशिरा मी तापात कणत असताना तू डोळे न मिटता माझ्यासाठी देवाशी भांडलीस. आई, तुझ्या पदरात फक्त लेकरं नाहीत, तर संकट, चिंता आणि न संपणारी काळजी गुंडाळलेल्या असते. तुझ्या स्वयंपाकघरात फक्त भाकरी नाही तर प्रेम शिस्त. तुझ्या चुलीत फक्त लाकूड नाही तर माया जळते. मी मोठे झालो तरी तुझ्यासाठी मी अजूनही तोच लहान
बाळ आहे. लोक म्हणतात आई म्हणजे देव, पण मला वाटतं देवाला आई बनवायचं जमलं नाही, म्हणून त्यानं आई निर्माण केली. आई, तुझा रागही माझ्या भल्यासाठीच असतो ग. तुझं ओरडणं ही माझ्या आयुष्याची दिशा ठरवतं. मी हरलो तेव्हा तू उभी राहिलीस, मी जिंकले तेव्हा तू मागे राहिलीस. कधी स्वतःसाठी एक साडीही न घेतलीस, पण माझ्या स्वप्नांसाठी तू आयुष्य खर्च केलंस. आई, तुझं वय वाढतंय हे पाहून भीती वाटते, कारण तुझ्याशिवायचं आयुष्य कल्पनेतही नकोसं वाटतं. जर आयुष्याने पुन्हा जन्म दिला तर देवा मला परत तिच्याच पोटी जन्म दे, कारण या जगात आईसारखं निष्काम प्रेम कुठेच नाही. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर